नमस्कार. इतिहासातून वर्तमानात या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पहिल्या एपिसोडमध्ये आपण आमंत्रित केलं आहे लोकमान्य यांना. आपण लोकमान्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. लोकमान्य, माझा पहिलाच प्रश्न आहे तो आजच्या काळातल्या मराठी भाषा आणि मराठी शाळाबद्दलच्या अनास्थेबद्दल. ही भाषेबद्दलची अनास्था नाही, फक्त स्वतःचं अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे हा. मराठी विकून इंग्रजीची भीक मागणारा समाज कधीच स्वाभिमानी असू शकत नाही. ज्या दिवशी मराठी शाळांचा दिवा विझेल त्या दिवशी महाराष्ट्राच्या आत्म्याची चिता पेटेल. स्वभाषेचा हात कदापि सोडू नका, नाहीतर गुलामीपेक्षा भयानक स्थिती निर्माण होईल. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला मिळालेल्या लोकमान्य पदवीबद्दल हल्ली वाद ऐकायला येतोय. ही पदवी तुम्हाला कधी मिळाली? कुणी दिली? जनतेत क्रांतीची ठिणगी टाकायची असेल तर मातृभाषेत बोलल्याशिवाय ते शक्य होणार नाही हे मी ओळखले होते. पुण्यातील विश्रामबाग वाड्यात त्याकाळी सुशिक्षित सुधारकांची सभा भरायची. बहुतेक चर्चा इंग्रजीत होत. मी हा एलिट क्लब मोडून काढला. तिथल्या सभेत मुद्दा मराठीतून बोलायला सुरुवात केली, जेणेकरून तिथे उपस्थित असलेला सामान्य माणूसही चर्चेत भाग घेऊ शकेल. मराठी भाषेचा आक्रमक वापर करीत मी ब्रिटिश सरकारवर प्रहार केले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. यातल्या मराठी शब्दांची धार इतकी तीव्र होती की सामान्य जनता या आंदोलनाशी जोडली गेली. मराठी भाषेच्या वापरामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला लोकांदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. ब्रिटिश सत्तेच्या पाया हादरवून टाकायला मराठी भाषा कारणीभूत ठरली आणि पुढे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात टिळक युगाची सुरुवात झाली. मराठीच्या आग्रही भूमिकेमुळे मी खऱ्या अर्थाने जनतेचा नेता झालो. जनतेने उत्स्फूर्तपणे मला लोकमान्य पदवी दिली. लोकमान्य राग मानू नका, पण विचारल्याशिवाय राहवत नाही म्हणून विचारतो आहे. विचारा हो, त्यात काय एवढं रागवण्यासारखं आहे? कोणीतरी हिम्मत केव्हा तरी केलीच पाहिजे ना. विचारा विचारा. आजच्या आधुनिक काळात तुमच्यावर काही आरोपही केला जातो की तुम्ही केवळ एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व केले. मी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती का सुरू केली? कारण मला बहुजन समाजाला एकत्र आणायचं होतं. 18 पगड जातींचे लोक एकत्र यावेत हाच माझा हेतू होता. मला संघटन अपेक्षित होतं. आजच्या काळातही एकत्र या, संघटित व्हा आणि भारताला ज्ञानाच्या जोरावर जगाच्या शिखरावर नेऊन ठेवा, हेच मी सांगेन. जर मला केवळ एकाच वर्गाचं राजकारण करायचं असतं तर मी बहुजन समाज एकत्र येण्यासाठी प्रयत्नच केला नसता. संघटन मजबूत असलेला समाज सशक्त लोकशाहीचा पाया आहे, हेच मी कायम मानत आलो आहे. टीका करणं सोपं असतं, पण त्यावेळच्या प्रस्थापित व्यवस्थेत राहून समाजाला ब्रिटिशांविरुद्ध उभं करणं हे किती जिकिरीचं होतं हे आजच्या मुक्त वातावरणात समजणं कठीण आहे. काळाच्या ओघात माझे काही विचार कालबाह्य झाले असतील, पण माझी निष्ठा कधीही संशयास्पद नव्हती. आजच्या पिढीने माझ्यातील दोष शोधण्यापेक्षा सारा देश गुलाम असताना मी माझ्या मनात राष्ट्राबद्दल असलेली तगमग तडफदारपणे दाखवली, हे लक्षात घ्या. मी दबलो नाही. ब्रिटिशांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं देऊन मी भारतीय बाणा दाखवला होता, तोही आपल्या मराठी भाषेत. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. तुम्ही मला भारतीय असंतोषाचा जनक म्हणता, पण असंतोष या शब्दाचा अर्थ केवळ राग असा नाही, तर तो प्रगतीची ओढ आणि अन्यायाविरुद्धचा आवाज आहे. माझ्या काळी तो परकीय सत्तेविरुद्ध होता, पण आज समाजाला आलेल्या ग्लानीविरुद्ध हा असंतोष वापरावा लागेल. ग्लानीतून बाहेर या आणि संघटित व्हा, मी हीच तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. आज मराठी भाषेसाठी तुटपुंजे काम केलं तरी त्याचा आपण डंका पिटतो, पण पारतंत्र्यात मराठी भाषेच्या जोरावर ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे लोकमान्य आपल्याला ठाऊक नसतात. ही ग्लानीच म्हणावी लागेल. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.